गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। 26 नोव्हेंबर 2008 मुंबई हल्ला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत, पण आठवणी अजूनही ताज्या आहेत। आपल्यासोबत आता आहेत अंबरनाथचे मुरलीधर चौधरी, जे शहीद झाले होते मुंबई दहशतवादी हल्ल्याला परतवून लावताना ते शहीद झाले होते। त्यांच्या मिसेस स्नेहलता माळी आणि त्यांचे सुपुत्र देवेश। तर आपण त्यांच्याशी थोडीशी बातचीत करूया। सर्वप्रथम पत्नी त्यांनी इतकी वर्ष पोलीस खात्यामध्ये सर्व्हिस केली आहे आणि ह्या अचानक त्यांच्या जाण्याने कुटुंबियामध्ये कशा पद्धतीचं शोकाकुल वातावरण पसरलं? हे म्हणजे ते गेले तर म्हणजे आम्हाला म्हणजे एकदम अचानकच धक्का बसला, कारण हे एकदम सगळं अचानक झालं आणि म्हणजे असं ह्या अवस्थेत आम्हाला असं माहितीच नाही की असं होईल म्हणून, कारण ते त्या दिवशी सेकंड शिफ्ट असल्या कारणाने व्यवस्थित सकाळी त्यांनी व्यवस्थित जेवण केलं आणि जेवण घेऊन अगदी 1:40 ट्रेनने गेले ते आणि म्हणजे अगदी व्यवस्थित होते। अगदी फोन बिनसुद्धा त्यांनी केला मला एक की मी आता मला ही 1:40 ट्रेन मिळालेली आहे, मी उल्हासनगरच्या पुढे गेलेले आहे, मी तुला संध्याकाळी फोन करेलच, पण संध्याकाळी काही त्यांनी फोनच नाही केला। त्यामुळे म्हणजे आम्हाला अगदी अचानकच हा धक्का बसलेला आहे आणि आज जरी 5 वर्ष झाले तरीसुद्धा आम्हाला म्हणजे ही घटना असं वाटते की ही आत्ताच घडलेली आहे असं वाटते। तुम्ही काय सांगणार? माझ्या वडिलांना, माझे वडील नाही आता तर मला खूप वाईट वाटतं। सगळ्यांचे वडील सकाळी कामानंतर संध्याकाळी घरी येतात तेव्हा मला खूप वाईट वाटतं। वडिलांची आठवण येते। आत्ताच 18 नोव्हेंबरला पप्पांचा वाढदिवस झाला आणि त्याच्या पप्पांना मग खूप वाईट वाटतं। तर हे होते आपल्यासोबत चौधरी कुटुंबीय। त्यांच्या जाण्याने, त्यांच्या आठवणीने ते स्मृती जाग्या करत असतात, तर त्यांची पोकळी कायमच राहील त्यांच्या आयुष्यामध्ये। तर 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला परतवून लावताना बरेचसे पोलीस खात्यातले शहीद झाले पोलीस अधिकारी, शिपाई, कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल। तर त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून आपण 26/11ची ही काळ रात्र पुन्हा कधीच येणार नाही यासाठी आशा करूया। 2009 राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक स्वीकारताना मुरलीधर चौधरी आणि त्यांचे कुटुंबीय दिल्लीला गेले होते। त्या भावना कशा होत्या याबद्दल आपण जाणून घेऊया त्यांचे मिसेस मॅडमकडून। तर बोला, तुम्हाला काय भावना होत्या, काय वाटत होतं तेव्हा? आपले मिस्टर राष्ट्रपती पदक घेत आहेत, सर्वोच्च पद घेत होते। हे मला त्याचं हे म्हणजे कौतुक वाटलं, म्हणजे की असं तर माणूस एक दिवस कधीतरी जाणार आहे, पण हे जर म्हणजे त्यांना हे सगळं मिळालेलं आहे याच्याबद्दल मला खूप म्हणजे अभिमान आहे। त्यांना सुद्धा असं मोठं काम करण्यासाठी कोणत्या क्षेत्रात जाण्याची इच्छा आहे? त्याला म्हणजे मला तरी काय वाटत नाही की ह्या क्षेत्रात जावं त्याने, कारण ह्यांना आम्हाला ह्यांचा अनुभव होता की ह्यांना सुट्ट्या बेट्या काही नाही, कधी आपल्या कोणत्याही सणाला आपल्याबरोबर नसायचे आणि शेवटी म्हणजे हे असं पण हादसा झाला या कारणाने मुलाला तरी म्हणजे माझं मत आहे की तू आपला हा जॉब सोडून दुसरा आपला बघितलेला बरं। मास युद्धाचा प्रसंग, अशाच काहीतरी भावना नेहमी पोलीस दलाच्या पोलीस क्षेत्रामध्ये असतात। तर पोलीस क्षेत्रामध्ये आपल्या मुलाने जाऊ नये, पण तरीही एक चांगलं मोठं काम करावं देशासाठी, अशी भावना मुरलीधर चौधरी यांच्या पत्नी त्यांच्या आहेत। तर इथेच आपण थांबूया। दुसऱ्या साक्षीदार किंवा दुसऱ्या 26/11च्या आय विटनेसला आपण भेटूयात थोड्याच वेळात। कॅमेरामन भूषण मोरेसह मी प्रमोद गायकवाड, गर्जा महाराष्ट्र न्यूज। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।